नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी निधी वितरणाचा GR काढण्यात आलेला आहे। होय मैत्रिणींनो, म्हणजेच आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून निधी वितरणाचा GR काढण्यात आलेला आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा होण्याचा जो काही मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे। खूप दिवसापासून या ठिकाणी बहिणी ऑगस्टच्या हप्त्यासाठी वाट बघत होतात, तर आता ही शेवटी या ठिकाणी बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शासनाकडून या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून एक GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। हा बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 9 सप्टेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑगस्टचा हप्ता देण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मैत्रिणींनो, या ठिकाणी ह्या GR मध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती सुद्धा दिलेली आहे आणि ती म्हणजे हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याबाबतचा देखील GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्ष निधीमध्ये वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। GR दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच नुकताच काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार 2025-26 आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेखाशीर्षकाखाली ₹44.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे आता या ठिकाणी ऑगस्ट 2025चा म्हणजेच ऑगस्टचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाकडून 344.30 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि या GR मध्ये एक अतिशय असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजे आता कोणत्या महिलांचा आता हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे ते आपण आता पाहूयात। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाहीये। याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। या योजनेच्या अंतर्गत ज्या काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला होत्या, श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला होत्या, त्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत अगोदर हप्ता मिळत होता, परंतु आता त्यांना लाभ मिळणार नाही, लाभ दिला जाणार नाही। याबाबतची दक्षता महिला व बाल विकास विभाग घेणार आहे। त्यामुळे अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावण बाळ योजनेचा देखील लाभ घेत आहेत, तर अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाहीये। तर अशा पद्धतीने
मैत्रिणींनो, या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून 344.30 कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे, मंजूर करण्यात आलेला आहे. पुढच्या आठवड्यापासून हप्ता प्रत्येकाच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.